काँग्रेसचे रिसोड मतदारसंघाचे आमदार आहेत अमित झनक. आपण त्यांना विचारू. भाऊ, पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे की महाराष्ट्राचा मराठी मुख्यमंत्री होईल येत्या 19 तारखेला. काय सांगाल तुम्ही? आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब हे मुळात ज्येष्ठ काँग्रेसचे सदस्य आहेत. दिल्लीमध्ये त्यांचं चांगले वावर आहे, संबंध आहेत आणि अनुभवी आहेत. त्यांच्या कानावर जर गोष्ट गेली असेल तर नक्कीच महाराष्ट्राचा पहिल्यांदा कोणी मराठी माणूस मुख्यमंत्री पंतप्रधान होत असेल या गोष्टीचा अभिमान आपल्याला आहे आणि शक्यता नक्कीच विदर्भाचा तो होऊ शकतो हे सुद्धा ते बोलता बोलता बोलून गेले. मी तर त्याच्याही पुढे जाऊन सांगेल की आदरणीय गडकरी साहेब असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांना मी आजच शुभेच्छा, तसा जर होत असेल मी त्या दोघांना आजच शुभेच्छा देईल. कारण की विदर्भाच्या माणसासाठी, विदर्भाच्या तरुणासाठी ही अभिमानाच्या गोष्टी आहे की भारताचा पंतप्रधान हा नक्कीच महाराष्ट्रातून मराठी माणूस होईल आणि विदर्भातूनच होईल. असं जर पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं खरं जर झालं तर हे नक्की मी मानतो. अच्छा, म्हणजे भाजपाचा झाला तरी महाराष्ट्र होईल असं तुम्हाला वाटतं? अभिमान आहे. काँग्रेसकडे संख्याबळ नाही हे पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सांगितलं. आपसुकच भाजप, भारतीय जनता पार्टीकडनंच शक्यता आहे आणि शक्यता ही मुळात विदर्भातलेच दोन मातब्बर नेते भारतीय जनता पक्षाकडे सध्या आहेत. आदरणीय गडकरी साहेब केंद्रात मंत्री आहेत आणि देवेंद्रजी हे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री आहेत. या दोघांपैकी जर झाला तर नक्कीच आनंद होईल. आणि भाऊ, महत्त्वाचं म्हणजे एक याच्यामध्ये विद्यार्थ्यांना जो पुरवठा करण्यात येतो त्यामध्ये 1800 कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप UBTच्या आमदारांनी केला आहे. किशोर ॲक्च्युली आरोप पण किशोर पाटील साहेबांनीच केलेला आहे. तर त्यांनी जेव्हा सभागृहात विषय मांडला, आम्ही सभागृहात होतो, अतिशय महत्त्वाच्या विषयावर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे आणि या विषयाची जी व्याप्ती आहे ती खूप मोठी आहे, अख्ख्या राज्यभरातली आहे आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत जर असं खेळवाड होत असेल, कारण की या वयात विद्यार्थ्यांना संगोपन असेल, पोषण असेल हे आहारात महत्त्वाचे घटक असतात. आज आपण ग्रामीण भागामध्ये बघतो की घरी प्रत्येक गोष्टीचं उपलब्ध नसते, पण या आहाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सकस जे काही त्यांच्या बॉडीला लागतं ते जर सकस आहार मिळत असतील तर हे अतिशय खेदजनक गोष्ट आहे की यामध्ये सुद्धा घोटाळा झालेला आहे आणि हे खूप महाराष्ट्रासारख्या प्रगतिशील राज्याला अतिशय काय म्हणतात द्वेषदायक विषय हा आहे की आपल्या पिढीला घडवणारा जो आहार आपण त्यांना पुरवतो त्यामध्ये जर असे घपले होत असतील तर हे चुकीचं आहे. भाऊ, हे जे नागपूरचं अधिवेशन आहे यामध्ये विदर्भातील शेतकऱ्यांचा प्रश्नावर कुठली उहापोक्या चर्चा झाली नाही असं दिसतंय आणि फक्त बिलच पास करण्यात आलं. तुम्ही काय सांगा? किशोर भाऊ, मुळात या अधिवेशनाचा कार्यकाळच 7 दिवसाचा होता. शेवटच्या दिवसात आपण आहोत. रोज आम्ही बघायचो जे प्रश्नही असतील किंवा लक्षवेधही असतील किंवा चर्चामध्ये आपण जर बघितलं तर मुंबई, पुणे शहरी भागावर चर्चा मोठ्या झालेल्या आहेत. मी आपल्या जिल्ह्याच्या नदीजोड प्रकल्पाच्या किंवा सिंचनाच्या विषयाच्या बाबतीत असेल किंवा काल अंतिम आठवडा प्रस्ताव चर्चेत असेल, जे आपल्या जिल्ह्यातले, वाशिम जिल्ह्यातले महत्त्वाचे विषय त्यांना कुठेतरी टच करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. पण नक्कीच एक प्रतिनिधी म्हणून, या सदनाचा सदस्य म्हणून खंत नक्कीच वाटते किंवा विदर्भावर चर्चा जास्तीत जास्त व्हायला पाहिजेत होती, ती होताना दिसली नाही. हे होते काँग्रेसचे आमदार. यांनी म्हटलं की शेतकऱ्यांचा जे विदर्भाबद्दल जे प्रश्न आहे ते या विधानसभेमध्ये या मार्गी लागले नाहीत आणि केवळ बिलच पास झाले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह किशोर गोमाशे, न्यूज लोकमत, नागपूर.